कोकणात दंगली झाल्या. तुम्हाला काहीही करायचं नाही, कामं करायची नाहीत, लोकांना सुखाने जगू द्यायचे नाहीत, नोकऱ्या द्यायच्या नाहीत, त्यांच्या खिशामध्ये पैसे जाऊ द्यायचे नाहीत, त्यांच्या शेतीमालाला भाव मिळत नाही, नोकऱ्या मिळत नाहीत, नोकऱ्या जात आहेत, लोकांची आर्थिक स्थिती खराब होते आणि याच्यापासून लपवण्यासाठी एकच त्यांच्याकडे साधन आहे, ते म्हणजे औरंगजेब. आणि म्हणून मी त्यांना उत्तर दिलं, पहिले जेब देखो बाद में औरंगजेब. अरे आमच्या खिशात पैसे नाहीत त्याचं बघा काहीतरी. गेला औरंगजेब 350 वर्षापूर्वीच गेला. काय कबर खणायची ती खणा आणि घेऊन जा औरंगजेबाला तुमच्या घरी, आमच्या बापाचं काही जात नाही. पण आमच्या महाराजाचा इतिहास आम्ही छोटा करू देणार नाही, हा शब्द आपल्याला द्यावा लागेल. आणि म्हणून ही संस्कृती जेव्हा आपण टिकवतो, या संस्कृती आणि हे संस्कार हे सगळे परंपरेचे भाग आहेत. या परंपरा टिकल्या पाहिजेत. आणि या परंपरा केव्हा टिकतात? जेव्हा माणसाची मनं मिळतात. तिथे माहिती आहे कोण कुठल्या जातीचा आहे, कोण कुणबी आहे, कोण मराठा आहे, कोण भंडारी आहे, ओळखू शकतो आपण. ही आपली ओळख, ही मराठी माणसाची ओळख आहे, ही मराठी मातीची ओळख आहे. मराठी मातीच्या स्पर्श ज्याने आपल्या कपाळाला केला तो आयुष्यात कधीच मागे वळून बघत नाही, ही या मराठी मातीची ओळख आहे.